वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी. अनुष्काला काय वाटतं हे आपण नंतर पाहू. पण तुझं तिच्यावर प्रेम आहे हे कन्फर्म आहे. हो आणि तुला हा साखरपुडा नकोय हे पण कन्फर्म आहे. हो एक सांगू बाबा, खरं मनातलं मला हे लग्न नाही करायचं. ए पप्पे हे काय येड घेऊन राहिले हा काय काय राहिले इथं. मला हे लग्न नाही करायचं बस. ए बाई अगं सगळं जमलंय, बोलणी झाली, पत्रिका वाटल्यात, पाहुणे रावळे मंगल कार्यालयापर्यंत आलेत सुद्धा, आणि आता ह्या टायमाला म्हणते तू लग्न नाही करायचं. अगं सगळे सोयरे पाहुणे रावळे तोंडात शेण घालतील ना आपल्या, आणि मग बोराडे घराण्याच्या नावाला बट्टा लागल ना. अगं पप्पे सोयरीक नाही व्हायची माय तुझी अशानं. हा अगं दिवसा ढवळ्या नगर मध्ये फिरणं मुश्किल होऊन जाईल आमचं, आणि तू आत्ता या टायमाला सांगते मला लग्न नाही करायचं म्हणून. असं कसं होईल ग माय. ए बाई अगं बोल की, हा कोणी काय बोललंय का तुला? आपल्या घरातलं बोललंय का कोणी? तसं असेल तर तसं सांग, आत्ता नीट करतो त्याला. ते पोराने बोलला असत. नाही आप्पा, चंदू काका काहीच नाही बोलला. तुम्ही प्लीज त्याला नका बोलू. मग परागराव बोलले काय? हा अगं ते बोलणारच ना. ते नाही बोलणार तर कोण बोलणार काय अप्पा? नाही म्हणजे नवरा बायकोत भांडण होत असते ना. आता ते तर तुझा होणार नवरा आहे, तो बोलला म्हणून काय एवढं मनाला लावून घ्यायचं. अगं चालूच असत, ते बोलले म्हणून काय लग्न मोडायचं काय? अगं असं काय बोलले ते म्हणून तू डायरेक्ट लग्नच मोडून राहील? ते मला म्हणले का काय म्हणले काय? ते मला म्हणले का त्यांचा एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम? बाबू असं काय म्हणून राहिली ग? आणि तुला कसं कळलं? तेच मला म्हणले. ते स्वतः डायरेक्ट? कधी? काल. हो का? अप्पा प्रॉब्लेम आहे. नाही बरं झालं पप्पी तू बोललीस ती, नाही तर कायच्या काय झालं असतं ना. पप्पे तू आज जा, आम्ही आहेत तुझ्या पाठीशी, काळजी नको करू. जा. अरे पण लीला जा ना जा.
अरे लीला तिला 4 गोष्टी समजून सांगायच्या तर वर काय पाठविलं रे? आप्पा तुमच्या लक्षातच नाहीयेत केवढा मोठा घोळ झालाय. घोळ कोणचा? कोणचा? अहो ती बिचारी काय म्हणून राहिली तुमच्या लक्षातच येत नाहीये. ते कुठं काय म्हणून राहिली? अहो आप्पा आता कसं सांगू तुम्हाला, आता पोरगी आहे ना हो? कसं 4 चौघात सांगेल काय? म्हणजे ती म्हणेल का ते पोराचं हे असं असं आहे म्हणून? असं म्हणजे कसं? बाप्पा प्रॉब्लेम आहे ना, प्रॉब्लेम. बरं झालं साखरपुडा व्हायच्या आधीच कळलं ते. वाचली आपली पप्पी. अरे बापरे, म्हणजे ते झाड आहे पण फळ येत नाही तसलं लफड आहे काय? अरे देवा, तरी मला तू मागापासनं आप्पा प्रॉब्लेम आहे मला कळूच नाही राहिलं. हे असला प्रॉब्लेम आहे का? मग वाचली रे बाबा आपली पोरगी, वाचली. नाही नाही नको ते, लगीनच नको ते. काय करायचं काय रे पण लिहिलं आता? काय करायचं? अरे ते मी तुला विचारायलो रे, काय करायचं? पण ते पाहुणे रावळे येत असतील ना हॉलवर. मला पण काही सुचू नाही राहिलं काय करावं आता. नाही आपलं ठरलं, आपणच त्यांना सांगायचं हे लग्न मोडलं. कारण प्रॉब्लेम तुमच्या पोरात आहे आणि तुम्ही ही गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवली. लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला नेकमानला. ही गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवली, आमच्यापासून. तरी मी सगळ्यांना सांगत होतो हे निकम लय बेकार आहेत. पण कुणी बस लय झालं हे लग्न आता मोडलं म्हणजे मोडलं. पण सर मी सासूबाईला घेऊन येते बरं का, आता गाड्या येतील. ऐका ना, हा तुम्ही सगळं सामान घेतलंय का? हा हा, नाहीतर हॉलवर जा पुन्हा पुन्हा पळत या, तसं नको. अहो तसं काहीच होणार नाही. मी सगळी तयारी केली बघा. तुम्ही कधी फक्त ते वटीचं सामान आहे ना तेवढं चेक करून द्या बरं का. ते घेतलं मी. हा. ऐका, दागिने घेतले का तुम्ही? दागिने घेतले ना, मुन्न्याच्या दादांजवळ दिलेत. हा, 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 हा. बरं ऐका ना, अक्काला तयार करून आणा पटकन. आता मी तिकडेच जाऊ राहिले ना, पण तुम्ही मला जाऊच दे ना, सारख्या अडूनच राहिल्या. जाऊ का आता? हा काय रे, तू रेडी नाही झाला? होतो मी. आधी मुन्या तयार आहे का ते बघा. तो तयारी तू भाई ना. साखरपुड्याला तयार आहे का ते बघा आधी. काही बोलतो का रे आपण शकून तू? ए चालू नको, मी काय बोलतो ते ऐक. काय? मुन्या या लग्नापासून खुश नाहीये. मी तुम्हाला आधीपासून सांगत होतो, मुन्याच्या मनात काय ते बघा आधी. आता हा साखरपुडा मोडणार बघा आता. आय, काही नको बोलू ना तू. मग तिच्या नावाने बोंब आहे तुझी, आणि चांगल्या कार्याच्या दिवशी असं बोलायचं. तू काय कर, तू येऊच नको. तुझं तोंड काळ कर, कळलं का? स्वतःनी लग्न केलं नाही, त्या मुन्याला लग्न करू द्यायचं नाही. अगं मी काही नाही करू लागलो ग बाई. हे बघ, लग्न करायचं नाही हा मुन्याचा पर्सनल चॉईस. हा. मी लग्न केलं नाही हा माझा पर्सनल चॉईस होता. तुझ्यासारखं नाही माझं. काय माझ्यासारखं काय रे? लग्न करायचं, नवऱ्याची हाजी करायची आणि मग स्वतःचं नुकसान करून घ्यायचं. हे पाय, मी तुला सांगून ठेवते. तू असं काय चुकीचं बोललो मी? काय बोलू राहिलो रे फुकट माझ्याबद्दल? मी नाही, तुम्ही फुकटे. फुकटा कोणाला म्हणता? हा, माझ्या घरात खाण्याचे पैसे देतो मी महिन्याला. असे किती देतो बे तू? खायला काढून भोईला भार नुसता. माझ्या घरात माझं खाणं काढलेलं मला चालणार नाही. तुम्ही जावई असताना तुमच्या घरचे, माझा नाद नाही करायचा. हा, मला माहितीये तुम्ही किती शहाण आहेत ते. हे बघ, हे असलं बोलणं मी खपून नाही घेणार, आता सांगतो. हा, मग मला काय बोलायची खाज नाही तुमच्याशी. मी माझ्या बहिणीशी बोलत होतो, तुम्ही कशाला आले मध्ये बोलायला? हे बघ, मी जावई आहे या घरचा. हा, मग जावई आहे ना तर जावयासारखं राहायचं. तुमचे हे नखरे ना दादा पुढे, माझ्या पुढे नाही. हे असले जावई टिचकीनं उडवतो मी. हे आवाज आवाज. काय करणार तुम्ही? अहो थांबा ना जरा, काय झालं? कोण मांडून राहिले तुम्ही? हे पहा ना तुमचं फुकट दिवट. हा, आणि तुम्ही किती दिवे लावून राहिले ते पाहू राहिलो ना मी. अहो जरा थांबा ना, असं काय करू राहिले? अहो जरा खाली या बरं तुम्ही लवकर. भाऊजी अहो असं काय करता तुम्ही? आज एवढा चांगला दिवस आहे, साखरपुडा आहे, आणि हे काय असं बोलतच? हे बरं आहे, तुम्ही मलाच बोला. यांना सांगा ना,
जेव्हा पाव तेव्हा मारक्या बैलासारखे तुंबलेले राहते ते. ए नीटा नीट. हा, नाही बोलणार नीट. काय करणार तू? हात सोड माझा. काय झालं आता? काय उरायला मला काय विचारताय? याला कळतं का जावायशी कसं बोलायचं ते? प्रकाशराव, अहो मी माफी मागतो, जाऊ दे ना आता. काय करणार बरं? दादा मी काय म्हणतो, याचं असंही घरात कोणी ऐकत नाही. तुम्ही कशाला एवढं मनावर घेऊ राहिले? द्या सोडून. आम्ही बी सोडून दिलंय त्याला. मुन्न्या, आवरलं का तुझं? हा, तू प्रकाशराव चल गाडीत पुढं. चल चारे, चल ग. चला 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 पटकन. चला चला प्रकाश, चला. काका मुन्या आता तूच बोल. मी प्रयत्न केला तर हे लोक माझं खाणं काढून राहिले राव. सासूबाई शांत बसा बरं. आता रडल्यानं काही बदलणार आहे का? नाही ना. शांत बसा. मला काहीच कळू नाही राहत बाई. चांगल्या माणसालाच असं का करू राहतो काय माहिती. कधी कोणाचं वाईट चिंतलं नाही, कधी वाईट बोललं नाही का कोणाला. माझ्या लेकराला असं का करतो मग? सासूबाई शांत बसा बरं. अहो तुम्ही तसं रडू राहिलं तर आम्ही काय करायचं बरं? बरं नाही दिसू राहिलं ते. माय लग्न झाल्यावर कळलं असतं तर काहीच नसतं करता आलं. जे होऊ राहिलं ते बरंच होऊ राहिलं, नाही तर लय भोग भोगावं लागले असते. आता माझे येऊनच घ्या ना. मला कुठं काय लग्नाच्या आधी कळलं होतं. आता मी किती भोग भोगू राहिले. प्रत्येकाचे भोग वेगवेगळे असतात म्हणा. पोराकडचे तर किती हो चांगले वाटले होते. शिकले सवरलेले घरंदाज. पोरगा तर पोराकडे बघून तर तो इतका चांगला वाटला होता. निघला असलं असं असेल वाटलं पण नव्हतं ना. तोंडाकडे बघून का थोडंच कळते कोण कसं असतंय ते. पप्पी ऐन टायमाला नाही का म्हणून राहिली? अहो पोरानं सांगितलंय ऐन टायमाला प्रॉब्लेम आहे म्हणून. ते राहू दे रे. पप्पी कुठे आहे का? आप वरती बोलो बरं तिला. मी काय ओ सुनबाई, रडू काय राहिलं? रडून काय उपयोग आहे काही? अहो उलट नशीब आपलं, एवढ्या मोठ्या संकटातून वाचलो आपण. पहिलीला मग काय? माय पप्पी. पप्पी तू काय काळजी करू नको मावा. अगा सगळं काय नीट होईल. याच्यासारखे 56 पोरं भेटन तुला. मग इतकी शिकले सवरलेली माय पप्पी. तू काय टेन्शन घेऊ नको. अगं तू लय नशीबवानेस माय. तुला लग्नाच्या आधीच कळालं. हो काय टेन्शन घेऊ नको. ए शांत बस ना पुष्पे. तुझा अजून वेगळा बाजा कशाला? असं वाटलं नव्हतं पाहुणा एवढा आतल्या गाठीचा असेल म्हणून. मला तर लय आधीपासून गडबडी वाटत होती, पण मी कसं डायरेक्ट बोलाव म्हणून काहीच नाही बोलले. पण आता लग्न मोडायचं म्हणजे कसं काय ना? आता एवढं पाहुण्या रावळ्यात सगळ्यांना सांगितलंय, ते तर हॉलवर पोहोचले असतील आता. आणि अख्ख्या नगरमध्ये चर्चा होईल ना. त्यापेक्षा पण पप्पीच्या सासरकडच्यांना काय वाटेल ना? पोराकडच्यांना काय वाटल यापेक्षा आपली पप्पी वाचली हे जास्त महत्वाचं आहे. आलं का ध्यानात? आणि आपल्या पप्पीचं भलं व्हायचं असेल तर हे लग्न मोडावं लागतंय. प्रश्न असा आहे की मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? मीच बांधणार. हा तेच म्हणून राहिलो मी. मी बांधणार. मी खुद स्वतः त्यांना सांगणार.
समीर फोन लाव बरं त्यांना जरा. समीर एक मिनिट. आप्पा अशा गोष्टी फोनवर नाही बोलायच्या. हा? हो, पण हॉलवर या गोष्टी बोलल्या तर तमाशा होईल ना गणगोतात. सगळे हसतील ना आपल्याला. हा? वा 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 लक्ष्मी, आज स्वतःच डोकं वापरलं रे तू. हा? आज पहिल्यांदा कामाचं बोललास बघ. तुझ्याकडे फोन आहे ना त्या निकमाचा? हा आहे की. लाव बर जरा फोन आणि त्यांना म्हणा तिकडे घरीच थांबा, आम्ही तुमच्या घरी येतो, जरा थोडं बोलायचं. हो. मला तर असं हनू वाटू राहिलं ना त्या निकमायला. ते माझ्यावर सोपवलेली सगळ्या सामानाची जबाबदारी. ते हॉलवर पोहोचून दिलं सामान मी. काय वा, हे बेस्ट झालं. पण प्रकाशराव, पण काही म्हणा, तुम्ही आहेत ना म्हणून सगळं व्यवस्थित चाललंय बरं का. नाही ते राहू द्या, पण आता काही चुकून हुकून राहिलं असेल या बायकांकडनं तर त्याची जबाबदारी माझी नाही, ती यांची. आत्ताच सांगतो. आणि मग चुकून विसरलो असेल तर? चुकून विसरलं तर मग साखरपुडा कॅन्सल तुझा. काय खरंच कॅन्सल? नाही रे, ते कॅन्सल बिन्सल होत नाही. मजा कर राहिले ते तुझे. अहो मुलीकडच्यांचा फोन येऊ राहिला. पोहोचली वाटते हॉलवर. अरे मग बोलत काय बसली नुसती मायाशी? उचल ना तो फोन. काय म्हणतात ते ऐक ना. हॅलो, हा पोहोचले का तुम्ही? नाही अजून. हा, आता आम्ही रस्त्यातच आहे, पोहोचू राहिलो. तुम्ही कधी निघणार आहे? ते निघलेत म्हणे हॉलवर जाण्यासाठी. कधी पोहोचतील? त्यांना म्हणून आपल्या घरी या. हॅलो हॅलो, गप इकडे या म्हणून. नाहीतरी हॉलवर जाता जाता घर लागतच की आपलं. बरोबर बोलतो लीला, त्यांना तिकडे या म्हणा. फोन जाऊ त्याची होईल ती. हॅलो. ओ अहो, गाडी जरा व्यवस्थित चालवा ना. रेंज कमी जास्त होऊ राहिली, आवाजच नाही येऊ राहिला ना त्यांचा. गाडी चालवायचं यांच्याकडनं शिकायचंय. आपल्याच घरी बोलाव. आता येत नसतो म्हणून हॉलवर बिलवर आम्ही. हा. हॅलो. हॅलो, आवाज नाही येऊ राहिला काय तुम्हाला? नाही, आता तर चांगलाच आवाज येऊ राहिलाय. बोला बोला. अहो मग मी केव्हाची हॅलो हॅलो करू राहिली, तुम्ही काही तिकडून रिप्लायच नाही देऊ राहिले ना. आम्ही फायनल आहे ना, येत नसतो हॉलवर. तुम्हीच या इकडं आमच्या घरी. काय आता आम्ही सगळे तुमच्या घरी? हा. कशाला? ए यार, तू फोन स्पीकरवर टाक. त्यांच्या घरी कशाला बोल राहिले ते लोक? असं काही रिवाज बिवाज आहे काय तुमच्याकडे आता घरी यायचा? रिवाज काय नाही. तुम्ही इकडे या बस, आत्ताच्या आत्ता. अहो पण कशाला, म्हणजे काय झालंय? तुम्ही घरी या, मग आपण बोलू काय झालं ते. हो बरोबर आहे तुमचं, पण म्हणजे काय काय सांगा ना जरा. म्हणजे आता हॉलवर बिलवर येत नसतो आम्ही. हा हा. ठेवलं. त्यांच्या घरी कोण बोल राहिले ते? ते मला काय माहिती, ते म्हटले घरी या तर घरी या. अरे त्यांच्या घरी काय गठुडं पुरून ठेवलंय का? साखरपुड्याचा तर कार्यक्रम डायरेक्ट हॉलवर आहे ना. नाही पण मला वाटतं ना, हॉलवरचा कार्यक्रम त्यांनी घरीच ठेवला असेल. असं कसं? हा? अरे साखरपुड्याचं सगळं सामान हॉलवर पोहोचवलंय ना मी. मला वाटतं त्यांच्या घरी काहीतरी गडबड झाली असेल. मला पण तसंच वाटू राहिलं बरं का. त्यांचे ते आप्पा वयस्कर आहेत ना, हा, त्यांना काही झालं नसेल ना, गेले बिले नसतील ना. रे काही कसं बोलते का? आता जाऊन बघावं लागेल ना त्यांच्या घरी, त्याशिवाय कळणार आहे का आपल्याला? जाऊन बघू आपण. नाही पण गेले बिले असतील तर साखरपुडा कॅन्सल होईल ना आपला. ए वहिनी, अगं वेळ काय, प्रसंग काय, शुभ बोल ना. तू काय शुभ बोलू राहिली ग? हा नाही हा. आता जे बी काय झालंय ते त्यांच्या घरी गेल्याशिवाय कळणार आहे का? आता फोनवर अशा गोष्टी बोलता येत असतात का? जाऊन बघू ना आपण. मी अजिबात घरी येणार नाही त्यांच्या. आत्ता सांगू राहिलो. या असं अचानक फोन करून सांगू राहिले, याला काय अर्थ आहे? काही प्रॉब्लेम झाला असेल, फोनवर नसेल बोलता येत त्यांना. काही प्रॉब्लेम नाही हो. नखरे करू राहिलेत ते लोक. काही नाही जायचं आपण डायरेक्ट हॉलवर जाऊ. प्रकाशराव, आता हात जोडू का तुमची?
अहो चला एकदा त्यांच्या घरी जाऊन बघू तर खरं काय झालंय ते. गेल्या बिगर कळणार आहे का आपल्याला? तुम्ही पण ना माधवराव, अरे पोराकडलेत आपण, अजून साखरपुडा नाही झाला तरी तुम्ही ते पोरीकडल्यांची मिन देऊ राहिले. मी पण कुठल्या घरचा जावई झालोय काय माहिती. बरं आता एवढ्या बारीला ऐका आमचं. मला आहे ना तुमच्या लोकांचं काही कळतच नाही. एक दिवस नाही तुमचे हात दगडाखाली आणले ना माधवराव या लोकांनी, तुमची आबरू वेशीला टांगतील हे लोक. हा, तेव्हा आठवण येईल तुम्हाला प्रकाशरावची. बरं आता एवढ्या टायमध्ये इथं डाव्या हाताने घ्या तुम्ही. रस्त्यातच आपल्याला जाता जात त्यांचं घर लागन, तिथं त्यांना भेटू, लागलं त्यांनाच पुढं घालून तसंच हॉलवर जाऊ आपण. ठीक आहे, आता तुमच्या कलेने होऊ द्या. हा, पण एक सांगतोय, मी त्यांच्या घराची पायरी चढणार नाही, वर येणार नाही, मी आता सांगू राहिलो.